जय हिंद सर्वांना. मी रोहित राठोड एनडीए बॅच वरून आणि आज आपण काही नवीन विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. तर चला इंटरव्ह्यू स्टार्ट करू. तर जय हिंद. सर्वात पहिलं तुझं नाव काय दादा? महेश सुरेश देसाई. आणि तू कुठून आलायस? अक्कलकोट सोलापूर. आता तू कोणत्या बॅचला आहेस? ऑफिसर बॅचला. तर अकॅडमीत येऊन किती दिवस झाले? मला 2 आठवडे झाले. आणि अकॅडमीतलं वातावरण, तुला इथे स्टडी टेबल किंवा जेवण वगैरे कसं आहे सगळं? सगळं बरं आहे. तर आता तुझं पुढचं फ्युचर प्लॅन काय आहे? अकॅडमीत आता येऊन तुला 2 आठवडे झाले, इथून पुढे तुझं काय विचार आहे की तुला आता कोणतं फॉर्म भरून काय करायचं असं? मला फॉर्म जीडी आर्मीचा भरायचा आहे. आमच्या आईचं स्वप्न होतं की जीडी आर्मी मध्ये करायचं आहे म्हणून, त्याच्यामुळे आर्मीचं फॉर्म भरणार आहे. ग्राउंड वगैरे कसं चालू आहे तुझं? चांगलं चाललंय. आणि एकदम कम्फर्टेबल आहेस ना वातावरण वगैरे? हो हो. तर तुझं नाव काय? माझं नाव ओम श्रीनिवास चिटकेन आहे आणि मी राहायला इथंच आहे वाघोली केसकन मध्ये. कोणत्या बॅचला आहेस तू? मी ऑफिसर बॅचला आहे. ग्राउंड वगैरे कसं येते? सगळं चांगलं आहे, सर्व चांगलं. आणि लेक्चर्स वगैरे? लेक्चर पण एकदम मस्त आहेत. सुमित सर ते सगळे चांगले शिकवतात. तुम्ही तेव्हा ह्या झोन मध्ये, ह्या अकॅडमीच्या झोन मध्ये एकदम कम्फर्टेबल आहेत ना? हो, एकदम कम्फर्टेबल. बाजूचं नेचर पण सगळं चांगलं आहे. नेचर वगैरे पण चांगलं आहे. हो. आणि सगळा टीचिंग स्टाफ वगैरे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत हेल्प वगैरे करतो? प्रत्येक गोष्टीत सगळे हेल्प करतात, सगळे चांगले ट्रीट करतात आम्हाला. सगळं मस्त वाटतं. आता तुझं पुढे काय करायचं? कोणता फॉर्म फिलअप करायचं किंवा ग्राउंड वगैरे कसं आहे किंवा तुझं कुठे सिलेक्शन वगैरे काय झालंय का? आता रिसेंटली माझा नेव्ही SSR मध्ये झालतं, रिटर्न क्लिअर झालतं, पण ग्राउंड मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालता. पण आता सप्टेंबर ऑक्टोबर परत ग्राउंड आहे त्याचा, मग त्या टाइमला मी क्लिअर करून देईल. आता रिग्राउंड आहे तुझं परत एकदा? ठीक आहे. मग आता तुझं म्हणजे असं पहिल्यापासूनच एम होतं का की नेव्ही मध्ये जायचंय आणि काहीतरी करिअर नेव्ही मध्येच करायचंय, की तू नेव्हीचा फॉर्म फिलअप केला त्यामुळे? नाही, मला पहिल्यापासून स्वप्न होतं की नेव्हीत जायचंय म्हणून, आणि ते माझ्या मम्मी पप्पांचं पण स्वप्न आहे, म्हणून तेच फॉलो करणार. आपल्या अकॅडमीमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही गोष्टींचे एकदम भारी ट्रेनिंग वगैरे घेतात, अभ्यास वगैरे सगळं शेड्यूल चांगलं आहे. तुला हे इथं आल्यानंतर समजलं की तू ऍडमिशन घ्यायच्या नंतर तुला हे सगळ्या गोष्टी समजल्या, मग त्या अगोदर तुला अकॅडमीची इन्फॉर्मेशन कशी भेटली? मी पहिले तर गुगलला सर्च केलं, सगळ्या अकॅडमीचे रिव्ह्यू बघितले. सगळ्यातून चांगले रिव्ह्यू मला ह्या अकॅडमीचे वाटले, मी इकडे ऍडमिशन. जसे तू जसं गुगलवर बघितलं, ऑनलाईन सगळ्या गोष्टी तुला जसं सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की असं असं आहे, तशा गोष्टी तर आहेत ना एकदम 100% शुअर? हो, सगळं आहे, सगळं तसंच आहे, सगळं तसंच आहे. ठीक आहे, थँक्यू दादा. थँक्यू. तर आपण एक नेक्स्ट कॅडेट आहे, आता शिकतो, नवीन आलाय, म्हणजे त्याला एक महिना तर झालेला आहे. आपण त्याला विचारू की त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे. आणि तो ह्यांच्यात सगळ्यात छोटा आहे, तो आता 11वीला आहे. ठीक आहे, 11वीला आहे ना? 12th ला. तो 12th आहे, म्हणजे 12वीला आहे. तर तुझं नाव काय? माझं नाव हर्ष दयानंद देसाई आहे. आणि तू किती दिवस झाले तुला अकॅडमीतून? किती दिवस झाले? मला 1 month 15 days झाले. 15 days. तर तू 12th स्टँडर्डला आहे. ठीक आहे. हो, 12th ला आहे. तुला आता अकॅडमीत आल्याच्या नंतर ना तुला म्हणजे तू खूप लवकर आलाय, म्हणजे तुला करिअरची सुरुवात तू खूप विचाराने घेतली की आता 12th आहे, आपण अकॅडमीत आलोय, तर तुला डिफेन्स मध्ये 100% जायचंय, तुझ्याकडे बघून वाटतं. तर तुला काय करायचं डिफेन्स मध्ये? मला फ्लाइंग ऑफिसर बनायचं आहे, इंडिया थ्रू जायचं आहे ऑफिसर. अच्छा. तर मग आता अभ्यास वगैरे कसं चालू आहे? अभ्यास व्यवस्थित म्हणजे ठीक चालू आहे आणि सर लोक पण हेल्प करतात. तुला एक माझा क्वेश्चन आहे, तू आता 12th ला आहे ना, अजून तुझे बोर्ड एक्झाम नाही झाले, मग अकॅडमी 12th चे बोर्ड एक्झामचा पण अभ्यास करून घेते आणि आता एनडीएचा अटेम्प्ट पण आहे ह्या महिन्यात, तर मग तू एनडीएचा पण अभ्यास करतो आणि 12th पण अभ्यास करतो, तुम्हाला शेड्यूल सांगून दिलाय कसं कसं करायचं? आमचं म्हणजे सप्टेंबर पर्यंत आता एनडीए चालू आहे आणि सप्टेंबर नंतर आमचं 12th चालू होणार आहे. आणि इथलं जो सिलेबस चालू आहे एनडीएचा, तो म्हणजे खूप सुपरफास्ट चालू आहे आणि म्हणजे खूप चांगला पण आहे, आणि जे मॅम लोक शिकवतात ते समजतं पण. तर हा 12th ला आहे, म्हणजे 12 आणि 6 एक 18, म्हणजे हा मिनिमम 18 वर्षाचा कॅडेट आहे. 18 पण 17 वर्ष, 17 and half, म्हणजे हा 18 वर्ष चालू आहे. आणि तो अकॅडमी मध्ये जॉईन होऊन पण तो आता एनडीएची प्रिपरेशन करतोय, म्हणजे एक सोपी गोष्ट नाहीये. हा 17-17.5 वर्षाचा मुलगा एनडीएची प्रिपरेशन करतोय, त्याची बोर्ड एक्झाम समोर आहे आणि तो एवढा कॉन्फिडेंट आहे की त्याला वाटतं की मी एनडीए क्लिअर करेन किंवा नाही करेन ती गोष्ट आहे, पण तो त्या कॅपेबिलिटीने अभ्यास करतोय आणि त्याची बोर्ड एक्झाम पण पुढे आहेतच. तर मला सांग की आता तुझे हे एनडीएचा अटेम्प्ट वगैरे देणार आहे, ह्याचा फॉर्म वगैरे भरायला तुला अकॅडमीने गाईडलाईन्स केली की तू पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टी अकॅडमीत येऊन बघितल्या? नाही, अकॅडमीने गायडन्स केलेलं. जसं मी इथे ऍडमिशन घेतलं तेव्हा स्नेहा मॅमनी सांगितलेलं तुम्हाला कोणती पण दिक्कत आली फॉर्म मध्ये की तुम्ही मला विचारू शकता. तर स्नेहा मॅमनी गायडन्स दिलेलं, सोबत दुबे सर पण गायडन्स देतात दररोज. मग तुला आता 1.5 महिना झालाय, तर तुला अकॅडमीत वगैरे ह्या इन्फॉर्मेशन कोण दिली की अकॅडमी जा, जॉईन कर, किंवा तुझं स्वप्न होतं ठीक आहे सगळ्या डिफेन्स, पण तुला ही अकॅडमी का चॉईस का केली? ही अकॅडमी चांगली होती आणि याचे शेड्यूल्स वगैरे पण, डिसिप्लिन्स वगैरे पण चांगले होते, ग्राउंड पण चांगलं आहे आणि इथे रिझल्ट पण खूप चांगले आहेत आणि म्हणजे लाईक पण खूप आहे अकॅडमीला, मग मला ही अकॅडमी खूप आवडली.
तुला सगळ्या गोष्टीला तू इथं कम्फर्टेबल आहेस का? वातावरण वगैरे सगळं तुला एकदम चांगलं वाटतं का सगळं वातावरण? हो, सगळं चांगलं आहे इथं. टीचिंग स्टाफ वगैरे हेल्प करतो का? हा, करतात. सिनियर दादा वगैरे सगळ्या गोष्टी? हा, सिनियर्स चांगले आहेत. आता काही ओळख नाही झाली, पण सिनियर्स चांगले आहेत. सिनियर दादा वगैरे सगळे चांगले आहेत. आणि तुला अकॅडमीची सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटते? चांगलं म्हणजे इथलं डिसिप्लिन आणि इथलं शेड्यूल आणि इथले रूल्स रेग्युलेशन्स हे पण चांगले आहेत. थँक्यू हर्ष. तर अकॅडमी थ्रू सगळ्या गोष्टी माहित असताना सुद्धा म्हणजे मुलांना ज्यावेळेस अकॅडमीत आणलं जातं किंवा ते स्वतःहून जॉईन करतात त्याच्यानंतर मुलांना माहित होतं की अकॅडमी डिसिप्लिन, त्यांचे रूल्स रेग्युलेशन, त्यांच्या करिअर बद्दल गोष्टी, कारण की सगळ्या गोष्टींमध्ये ना पॅरेंट्स किंवा त्यांचे कोणी एल्डर सपोर्टिव्ह असले ना ह्या गोष्टी त्यांना कोणी गाईडलाईन्स करत नाही. अकॅडमीमध्ये 24/7 तुम्हाला गाईडलाईन्स असणार आहे आणि माइंड डायव्हर्ट होत नाही. तुमच्याकडे फोन नसतो, तुम्ही तुमच्या करिअर बद्दल विचार करता, अभ्यास करता, ग्राउंड शेड्यूल आणि वारंवार अकॅडमीचे जे सिनियर मुलं आहेत त्यांच्या सर्वांच्या इन्फॉर्मेशन भेटतात की ते त्यांचं आर्मी मध्ये काम झालंय, नेव्ही मध्ये, एअरफोर्स मध्ये. तर मुलांना एक प्रत्येक गोष्टीत मोटिवेशनल किंवा गाईडलाईन्स भेटतं, सगळ्या गोष्टीला सपोर्टिव्ह आहे. तर थँक्यू. मला अकॅडमीची, मी पण अकॅडमीचे कॅडेटच आहे. मला पण अकॅडमीचं फक्त डिसिप्लिन, रूल्स रेग्युलेशन्स आणि गाईडलाईन्स ह्या गोष्टींवर माझा भरोसा आहे आणि त्या अकॅडमीमध्ये येऊन ह्या गोष्टी शिकणं खूप कम्फर्टेबल वाटतं. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे आहे.